आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। আমি আহসিত तुझा तुझे सुनते हो আমি আহসাব तुझा तुझी प्रशंसा हो আমি আহসিত तुझा तुझे सुनते हो আমি আহসাব तुझा तुझी प्रशंसा हो यावावर तुझी सुंदरता व कृपा आहे आणि यावावर तुझी महिमा व प्रेम आहे यावावर तुझी सुंदरता व कृपा आहे आणि यावावर तुझी महिमा व प्रेम आहे गौरवातून गौरवा प्रभु मला देत आहे गौरवातून गौरवा
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मराठी ऑनलाईन चर्चमध्ये तुमचे स्वागत आहे. ही वेळ आहे प्रार्थनेची. आपण प्रार्थना करूया. आपला प्रार्थना बिंदू आहे पहिला तिमोथीस पहिला अध्याय 1 से 4 वचन. MSCG म्हणते, सर्वप्रथम माझी अशी इच्छा आहे की तुम्ही प्रार्थना करावी. प्रत्येक जगासाठी आपण ओळखत असलेल्या प्रत्येकांसाठी प्रार्थना करा. विशेषतः सरकारे सरकारे व त्यांच्या राज्यकर्त्यांनी योग्य प्रकारे राज्य करावे की आम्ही आमची कामे सामान्यपणे करू शकतो आणि नम्रपणे जगू शकतो. आपल्या तारणहार देवाची इच्छा आहे की आपण त्या मार्गाने जगावे. तो केवळ आपलेच नाही तर प्रत्येकाचे तारण व्हावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्यातील प्रत्येकाला आपण शिकलेले सत्य कळू द्या. सर्व मानवांसाठी, विशेषतः आपल्या विश्वामध्ये ज्याचे तारण नाही झाले अशा लोकांसाठी, कौटुंबिक सदस्य, सहकारी, शाळेत, व्यवसायात इत्यादींसाठी प्रार्थना करा. प्रार्थना करा की देवाने त्यांच्या जीवनासाठी असलेला अंतिम हेतू आणि योजना पूर्ण होईल, जे त्याचे तारण आहे आणि ते देवाच्या वचनाच्या ज्ञानात वाढू शकतात. चला आपण प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करू. ओ री मा का सांदरन री बाबा शाकलका ली मा का सांदरन री बाबा बाबा ओ लतर ली मा का सांदरन री बाबा शाकलका ओ लतर ली मा का सांदरन री बाबा शाकलका. आपण प्रार्थना करूया आपल्या सरकारांसाठी, जे सत्य ज्ञानामध्ये वाढत आहेत, सत्य विचारामध्ये वाढत आहेत आणि ज्यांचा मनुष्यांचा तारण झाले नाही अशा लोकांसाठी आपण प्रार्थना करूया की त्यांचे तारण होत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. ओ री मा का सांदरन री बाबा शाकलका ओ ली मा का सांदरन री बाबा शाकलका ली मा का सांदरन री बाबा बाबा ओ रोंज रोब्र शाकलका ली मा का सांदरन री बाबा शाकलका ओ शांतु नानु ना निंदु नानु ना नी मा का सांदरन री बाबा 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 ओ री मा का सांदरन री बाबा शाकलका. धन्यवाद देऊया आपण परमेश्वराला. धन्यवाद. ज्या मनुष्याच्या विश्वामध्ये तारण नाहीच झाले, त्यांचे तारण होत आहे वेगाने सुसमाचारच्या सुवार्तेने ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ री मा का सांदरन री बाबा शाकलका ओ शांतु नानु ना निंदु नानु ना नी मा का सांदरन री बाबा बाबा ओ री मा का सांदरन री बाबा शाकलका ओ री मा का सांदरन री बाबा शाकलका ओ शांतु नानु ना निंदु नानु ना नी मा का सांदरन री बाबा शाकलका. ज्यांचे तारण झाले नाही, जे कुटुंब प्रमुख आहेत, कुटुंब सदस्य आहेत, शाळा आहेत, व्यवसायातील लोक आहेत, हर एक लोक पिता परमेश्वर त्यांच्यासाठी तारण झाले नाही, त्यांचे तारण होत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. ओ री मा का सांदरन री बाबा शाकलका ओ रोंज रोब्र शाकलका ली मा का सांदरन री बाबा बाबा ओ रोंज रोब्र शाकलका ली मा का सांदरन री बाबा शाकलका ओ लतर ली मा का सांदरन री बाबा 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 ओ लतर ली मा का सांदरन री बाबा शाकलका ओ लतर ली मा का सांदरन री बाबा शाकलका. धन्यवाद देतो परमेश्वर. जर सरकार एक सत्याने पिता परमेश्वर राज्य करत आहेत, त्यांचे ज्ञान मध्ये वाढत आहे, सत्याच्या ज्ञानामध्ये ते वाढत आहेत, सत्याच्या ज्ञानामध्ये सरकार आहे पिता परमेश्वर. धन्यवाद करते पिता तुला. धन्यवाद देते. हर एक व्यक्तीचं तारण झालं नाही, ते तारणामध्ये आहेत येशूच्या नावामध्ये. ओ री मा का सांदरन री बाबा शाकलका. हर एक विश्वामधले मनुष्याचा तारण होईल झालेलं आहे येशूच्या नावामध्ये. ओ री मा का सांदरन री बाबा शाकलका ओ री मा का सांदरन री बाबा शाकलका. धन्यवाद देते परमेश्वर. धन्यवाद देते. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागते. आमीन. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत. आपला प्रार्थनाचा बिंदू आहे दुसरा. आपल्या शहरात आणि आपल्या क्षेत्रातील हरवलेल्या आत्म्यांसाठी मनापासून प्रार्थना करा की ख्रिस्ताच्या गौरवशाली शुभवर्तमानाचा प्रकाश त्याच्या अंतःकरणात अखंडपणे चमकेल. योजना करा की आपल्या देवाच्या आत्म्याद्वारे आणि त्याच्या लढाऊ आत्मा जिंकण्याच्या कार्याद्वारे त्याच्या हृदयापर्यंत मोठा प्रवेश आहे आणि आपल्या चर्चमध्ये, आउटरीचमध्ये आणि सेलमध्ये आणखीन बरेच आत्मे जिंकले आणि बनवून ठेवले जात आहेत.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. ओ री माका सांदराना री बाबा रशाकलका. ओ शांतू नानू नानिंदू नानू नानी माका सांदराना री बाबा बाबा बाबा. ओ रोंज रोब रशाकलका ली माका सांदराना री बाबा रशाकलका. आपण घोषणा करूया आपल्या चर्चमध्ये, आपल्या सेलमध्ये, आपल्या परिसरामध्ये जे आत्मे जिंकलेले आहेत आत्मे ते बनून राहतील प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये. री माका सांदराना री बाबा रशाकलका. ओ शांतू नानू नानिंदू नानू नानी माका सांदराना री बाबा बाबा बाबा. ओ रोंज रोब रशाकलका. ओ रोंज रोब रशाकलका ली माका सांदराना री बाबा रशाकलका. नी माका सांदराना री बाबा रशाकलका. हर एक आत्मा पिता परमेश्वर जे जिंकून ठेवलेले आहेत ते बनून आहेत प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ री माका सांदराना री बाबा बाबा बाबा. हर एक आत्मा जिंकलेला आहे. हर एक आत्मा बनून राहील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. री माका सांदराना री बाबा रशाकलका. ओ शांतू नानू नानिंदू नानू नानी माका सांदराना री बाबा बाबा. ओ रोंज रोब रशाकलका. ओ रोंज रोब रशाकलका ली माका सांदराना री बाबा बाबा. ओ रोंज रोब रशाकलका ली माका सांदराना री बाबा बाबा. ओ लतरे ली का साका नंदा. ओ लतरे ली साका ना सांदराना नी मामा माका सा. ओ री बाबा बाबा बा. ओ री बाबा बा रो री माका सांदराना री बाबा रशाकलका. ओ शांतू नानू नानिंदू नानू ना नी माका सांदराना री बाबा बाबा बा. ओ री माका सांदराना री बाबा रशाकलका. ओ री माका सांदराना री बाबा रशाकलका. धन्यवाद करते परमेश्वर पिता, धन्यवाद करते पिता, धन्यवाद करते. तुमच्या आभारी आहात आम्ही. हे आत्मे बनून राहतील जे जिंकलेले आहेत परमेश्वर, जिंकलेले आहेत पिता. ते आत्मे बनून राहतील ही प्रार्थना येशू प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागते. आमीन. अजूनही आपण प्रार्थना करत आहोत. आपण प्रार्थना बिंदू आहे 3. 1 तिमोथीस अध्याय 2 4 वचन सांगते, सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहीत असावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्याचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांच्या प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया आपल्या मित्रांसाठी, आपण प्रार्थना करूया आपल्या परिवारासाठी, आपण प्रार्थना करूया आपल्या चाळीतील लोकांसाठी जे पिता परमेश्वर त्यांचे आत्मे आपण वाचूया, त्यांचे सुवार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचूया आणि ते ज्ञानामध्ये आणि सत्यामध्ये ते वाढतील. ओ री माका सांदराना री बाबा रशाकलका. ओ शांतू नानू नानिंदू नानू नानी माका सांदराना री बाबा बाबा बाबा. ओ रोंज रोब रशाकलका. ओ रोंज रोब रशाकलका ली माका सांदराना री बाबा बाबा बाबा. ओ री माका सांदराना री बाबा रशाकलका. ज्या मित्रांचे तारण झाले नाही, ज्या कुटुंबाचे तारण झाले नाही परमेश्वर पित्या, आपण ह्याच्यासाठी आपण प्रार्थना करू की त्यांचे तारण व्हावे आणि ते बनून राहावे प्रभू ख्रिस्तामध्ये. री माका सांदराना री बाबा रशाकलका. ओ शांतू नानू नानिंदू नानू नानी माका सांदराना री बाबा बाबा. ओ रोंज रोब रशाकलका ली माका सांदराना री बाबा बाबा बा. ओ रोंज रोब रशाकलका ली माका सांदराना री बाबा बाबा. ओ रोंज रोब रशाकलका. ओ लतरे ली का सांदराना री बाबा बाबा. ओ लतरे ली का सांदराना री बाबा रशाकलका. ओ शांतू नानू नानिंदू नानू नानी माका सांदराना री बाबा बाबा. ओ रोंज रोब रशाकलका. ओ रोंज रोब रशाकलका ली का सांदराना री बाबा रशाकलका. ओ शांतू नानू नानिंदू नानू नानी माका सांदराना री बाबा बाबा. ओ रोंज रोब रशाकलका. ओ रोंज रोब रशाकलका ली माका सांदराना री बाबा रशाकलका. आम्ही आभारी आहोत आम्ही आभारी आहोत पित्या, आम्ही आभारी आहोत आपले मित्र, आपले कुटुंब, आपले परिवार यांचे तारण होऊन पिता परमेश्वर ते आत्मे बनून राहिले आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. धन्यवाद करतो. हर एकाचं तारण झालेलं आहे, हर एकाचं तारण झालेलं आहे. धन्यवाद करते. आम्ही आभारी आहोत. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागते. आमेन.
प्रशंसा करा समर्थी प्रभूची आराधना करा त्याच्या नावाला उंचवा तो सर्व गोष्टींचा प्रभू त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे त्याची सिंहासन सर्व काळाची आहे त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे तो सर्व गोष्टींचा प्रभू तो सर्व गोष्टींचा प्रभू तो सर्व गोष्टींचा प्रभू तो सर्व गोष्टींचा प्रभू त्याची स्तुती करा प्रशंसा करा समर्थी प्रभूची आराधना करा त्याच्या नावाला उंचवा तो सर्व गोष्टींचा प्रभू त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे त्याची सिंहासन सर्व काळाची आहे त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे तो सर्व गोष्टींचा प्रभू 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 हालेलुया, प्रेज लॉर्ड। आप सभी का स्वागत है हमारे विशेष रविवार की सभा में। और ये समय है वास्तविकता संग्रह का। वास्तविकता संग्रह आपको तैयार करे दिन के लिए और दिन को तैयार करे आपके लिए। प्रेज लॉर्ड, हालेलुया। आज दिन रविवार दिनांक 29 मई 2022 और आज के हमारे संदेश का शीर्षक है कलीसिया परमेश्वर की सुरक्षा प्रणाली है। हालेलुया। हमारा आरंभिक वचन लिया गया है 1 तीमुथियुस अध्याय 4 वचन 1 से, जो कहता है, परंतु आत्मा स्पष्टता से कहता है कि आने वाले समयों में कितने लोग भरमाने वाली आत्माओं और दुष्ट आत्माओं की शिक्षाओं पर मन लगाकर विश्वास से बहक जाएंगे। आज विश्व के कुछ भागों में बच्चों के पीछे जाने की शैतानी योजना चल रही है। कुछ लोग इस विचार को बढ़ावा दे रहे हैं कि बच्चों को अपने माता पिता की बात सुनने की जरूरत नहीं है, क्योंकि वे बच्चे सरकार के हैं। लेकिन बच्चों के परे वास्तव में यह युक्ति आत्मिक प्रहार का एक बाहरी प्रत्यक्षीकरण है जो कि हो रहा है। लोगों को यह भावना देने का शैतानी अभियान चल रहा है कि कलीसियाएं जरूरी नहीं है। इसलिए वे कहते हैं आपको एक कलीसिया का एक सदस्य बनने की जरूरत नहीं है, बस सामान्य रूप से परमेश्वर की सेवा करो और आप ठीक रहेंगे। वे इस विचार को फैलाते हैं
कि ऑनलाइन विभिन्न प्रचारकों को सुनते हुए आप बस इंटरनेट के द्वारा बढ़ाए जा सकते हैं। वे उन मसीहों को उस सुरक्षा प्रणाली से बाहर निकालने की कोशिश कर रहे हैं जिसे परमेश्वर ने परिवारों के लिए बनाया है। इसके द्वारा उन्हें शैतान प्रहारों के लिए खोलते हुए, इसलिए चालाक बनो। बाइबल कहती है, एक वारिस जब तक एक बालक है तब तक पिता के ठहराए हुए समय तक शिक्षाओं और प्रबंधकों के वश में रहता है। गलातियों अध्याय 4 वचन 1 से लेकर 2 में आप पढ़ सकते हैं। हालेलुया। वह हमें स्थानीय कलीसिया में इकट्ठा होना नहीं छोड़ने के लिए कहता है, जैसा कि कुछ लोग गलत बर्ताव में करते हैं। आप पढ़ सकते हैं इब्रानियों अध्याय 10 वचन 25 में। हालेलुया। जब कोई कहता है मैं बहुत सी कलीसियाओं में जाता हूँ, मेरी कोई एक कलीसिया नहीं है, यह प्रमाण है कि वह शैतान के काम करने के तरीके के द्वारा धोखा खा चुका है। परमेश्वर ने अपने वचन में जो संरचनाएं निर्धारित की हैं वे महत्वपूर्ण हैं। उन्हें उन उद्देश्यों के लिए इस्तेमाल करना पड़ेगा जिसके लिए परमेश्वर ने उन्हें स्थापित किया है। आप ना केवल कलीसिया में बढ़ते हैं, आप सीखते भी हैं और दूसरों के लिए सेवकाई में सहभागी होते हैं। कलीसिया में पासवान की सेवकाई भाइयों को पोषित करती है, उन्हें प्रार्थना जीवन में, विश्वास में और प्रतिदिन विजय रूप से मसीह जीवन जीने के लिए प्रशिक्षित करती है। जैसे ही हम मसीह के शीघ्र आगमन की बाट जोहते हैं। हालेलुया, प्रेज लॉर्ड। इसलिए जब आप आत्माएं जीतते हैं तब उद्धार केवल शुरुआत है। उन्हें कलीसिया में जाने के लिए मार्गदर्शित करो। यह उनकी सुरक्षा, आत्मिक वृद्धि, बढ़ोतरी और सेवकाई के लिए है। हालेलुया, प्रेज लॉर्ड। ये समय प्रार्थना का, आप जहाँ कहीं पे भी हैं अपने पवित्र हाथों को उठाकर अपनी आंखों को बंद करके मेरे पीछे ये प्रार्थना कर सकते हैं। बोलिए, प्यारे प्रभु आपका धन्यवाद मसीह की देह का एक सदस्य बनने और एक स्थानीय कलीसिया में सक्रिय रूप से सहभागी होने के अवसर के लिए मैं विश्व भर में नए विश्वासियों के लिए प्रार्थना करता हूँ। साथ ही उन लोगों के लिए भी जो शायद भटक गए हैं कि वे कलीसिया को अपने लिए परमेश्वर की सुरक्षा व्यवस्था, शरण, शांति और ताजगी पाने का एक स्थान समझेंगे। जैसे ही वे अंदर आएंगे वैसे ही वे आत्मिक रूप से बढ़ेंगे और मेल मिलाप की सेवकाई और कार्य में प्रभावी बनेंगे। यीशु के नाम में आमीन। हालेलुया, प्रेज लॉर्ड। आप अतिरिक्त अध्ययन पढ़ सकते हैं इब्रानियों अध्याय 10 वचन 25 और लूका अध्याय 4 वचन 16 और पहला तीमुथियुस अध्याय 3 वचन 15। हालेलुया। और आप एक वर्षीय बाइबल अध्ययन योजना में पढ़ सकते हैं यूहन्ना अध्याय 14 वचन 15 से लेकर 31 और पहला इतिहास अध्याय 1 से लेकर 2। हालेलुया। आप 2 वर्षीय बाइबल अध्ययन योजना में पढ़ सकते हैं पहला कुरिन्थियों अध्याय 14 वचन 10 से लेकर 19 और नीति वचन अध्याय 25। ये समय गवाही का, हम जोरदार ताली बजाकर स्वागत करेंगे हमारे गवाह का। प्रेज द लॉर्ड। इनका नाम पूनम जायसवाल है। ये जौनपुर उत्तर प्रदेश की रहने वाली हैं और इनके पति की गवाही है। इनके पति पिछले कई सालों से इन लोगों का ख्याल नहीं रखते थे, इन्हें मानते नहीं थे, मतलब इन लोगों का ख्याल नहीं रखते थे, खर्चा नहीं देते थे, कुछ नहीं करते थे और इनके मायके वाले सब संभालते थे, सब खर्चा देखते थे। और जब इन्होंने एक बहन से सुसमाचार सुना प्रभु के विषय में तो ये प्रार्थना भी आने लगी और ऑनलाइन प्रेयर देखने लगी और पास्टर आइजैक घोषणा बोल रहे थे, प्रार्थना कर रहे थे। इन्होंने विश्वास किया और माना कि पति हमारे साथ है और हमारा ख्याल रखेंगे। तो जैसे पास्टर प्रार्थना किया, इन्होंने ग्रहण किया और मान ली कि हमारे पति मानेंगे और वैसे ही हुआ इनके साथ। इनके पति अभी मानते हैं, इनका ख्याल रखते हैं, बहुत अच्छे से ये खुश हैं, उत्साहित हैं। इसलिए परमेश्वर को धन्यवाद दे रही हैं और धन्यवाद दे रही है पास्टर आइजैक सर का। थैंक यू सर।
मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। महिमा 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 को ग्रहणा महिमा 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 को ग्रहणा की तू आहेस महिमामय आणि स्तुतीच्या योग्यही तू आहेस राजा सणावरील कोकणा आणि तुझ्यासाठी मी हात उंचवितो तू आहेस राजा सणावरील कोकणा तू आहेस राजा सणावरील कोकणा तू आहेस राजा सणावरील कोकणा महिमा 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 को ग्रहणा महिमा 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 को ग्रहणा की तू आहेस महिमामय आणि स्तुतीच्या योग्यही तू आहेस राजा सणावरील कोकणा आणि तुझ्यासाठी मी हात उंचवितो तू आहेस राजा सणावरील कोकणा 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 तू आहेस राजा सणावरील प्रेज द लॉर्ड. ओरडू शकता महिमा. अजून जोरात ओरडू शकता महिमा. चला, आपल्या हातांना आपण स्वर्गाकडे उचलू. आपल्या हातांना उचला स्वर्गाकडे आणि बोला परमेश्वराशी.
जो आमची योग्यता आहे, जो आमची सहायता आहे. ओ धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो. तू आमचं जीवन आहेस प्रभू, तू आमचं सर्व काही आहेस. धन्यवाद त्या दयेसाठी, धन्यवाद त्या करुणासाठी, धन्यवाद तुझ्या अनुग्रहासाठी जे तू आम्हाला दिले आहेस प्रभू. धन्यवाद तुझ्या आत्म्यासाठी, धन्यवाद तुझ्या लिहिलेल्या वचनासाठी प्रभू. धन्यवाद देतो. अधिकार जो तू आम्हाला दिला आहेस प्रभू, आणि त्या अधिकारमध्ये त्या देशात शांतीची घोषणा करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्ही घोषणा करतो प्रभू, कुठेही दंगे नाही होणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ते दुष्ट आत्मे जे दंगलींना भडकवतात, ते दुष्ट आत्मा जे लीडर्सला चालवतात, ते देशात दंगे करू, त्यांच्या प्रभावाला आम्ही भारताच्या लीडर्सवरनं कापतो प्रभू येशूच्या नावामध्ये. हा प्रभू धन्यवाद देतो. भारतात शांती आहे प्रभू, भारतात समृद्धी आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. कुठलाही शैतान जो मानवीय स्वातंत्र्याच्या विरोधात कार्य करत आहे, त्या सैतानांच्या प्रभावाला कापतो आम्ही भारतावरून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हा प्रभू धन्यवाद देतो. सुवार्ता वेगाने वाढत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो या वेळेसाठी. धन्यवाद जी तू आम्हाला दिली आहेस. तुझ्या वचनातून शिकून आम्ही पुढे वाढू. आम्ही बोलतो प्रभू, आमचे आत्मा आमचे हृदय उघडे आहे, ते सर्व ग्रहण करण्यासाठी जे तू आमच्यासाठी तयार केले आहेस. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोलू शकता तुम्ही हालेलुया. शेजारचं स्वागत करू शकता, बोलू शकता स्वागत आहे तुमचं. शोन करू शकता स्वागत. हालेलुया. एक ख्रिस्ती या नात्याने तुमच्यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा आहे. ख्रिस्ती हा विश्वासासोबत समझोता नाही करू शकत. जेव्हा आपण बोलतो की ख्रिस्तीला विश्वासाची गरज आहे, तर आम्ही हे बोलत नाही की तुमच्याकडे विश्वास नाही. प्रेज द लॉर्ड. आमचा बोलण्याचा अर्थ आहे की ख्रिस्तीला विश्वासची शिक्षा समजण्याची आणि विश्वासाला लावण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला काय वचन वाचू. रोमकरासपत्र 1 अध्याय 17 वचन. रोमकरासपत्र 1 अध्याय 17 वचन. कारण तिच्या देवाचे नीतिमत्व विश्वासाने आणि विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. जसं शास्त्रलेखात लिहिले आहे, नीतिमान विश्वासाने जगेल. प्रेज द लॉर्ड. बोलू शकता, विश्वासाने नीतिमान जगेल. तो काय बोलत आहे? नीतिमान विश्वासाने जगेल. तो काय बोलत आहे की या ख्रिस्ती जीवनाला जगण्यासाठी त्याला विश्वासाचा वापर करावा लागेल. प्रेज लॉर्ड. खूप महत्त्वाचे. त्याने बोलले की एका ख्रिस्तीसाठी विश्वासाला समजणे आणि विश्वासाचा वापर करणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. नाहीतर जे जीवन तुम्ही जगू शकता ते नाही जगू शकणार. जे मोठे काम तुम्ही करू शकता ते नाही करू शकणार. कारण परमेश्वराने सरळ सरळ सांगितले, नीतिमान हा विश्वासाने जगेल. जसं मी सांगितलं, हवामध्ये ऑक्सिजन आहे, पण त्या ऑक्सिजनला तुम्हाला घ्यावे लागते, कारण त्यामुळे तुम्ही जिवंत राहू शकाल. त्याच प्रकारे बायबल सांगते की नीतिमान हा विश्वासाने जगेल. आणि विश्वास तो नाही जे तुमच्याकडे नाही आहे. चला अजून एक वचन वाचू. रोमकरासपत्र 12 अध्याय 3 वचन. रोमकरासपत्र 12 अध्याय 3 वचन. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावर मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला सांगतो. बोला, प्रत्येक जणाला सांगतो. बोला, प्रत्येक जणाला सांगतो. म्हणजे तो तुमच्याशी पण बोलतोय, माझ्याशी पण बोलते. कोणी यातून सुटलेला नाही. तो काय बोलत आहे? कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावर मी तुमच्या प्रत्येक जणाला सांगतो, जसं समजायला हवे त्याचपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, पण जसं देवानी प्रत्येकाला, बोला देवानी प्रत्येकाला, बोला देवानी प्रत्येकाला. पहिलं त्याने काय बोलले? मी सर्वांना सांगतो, प्रत्येकाला. आणि तिथं लिहिले आता देवानी प्रत्येकाला विश्वास परिणामानुसार वाटला आहे. म्हणजेच परमेश्वराने आपल्याला विश्वास दिला आहे. ज्यावेळी तुमचा तारण झाले, एक विश्वासची मर्यादा तुम्हाला दिली गेली होती. प्रेज द लॉर्ड. तर मग जेव्हा आपण विश्वासाविषयी बोलतो, याला समजणे गरजेचे आहे. जसं मी तुम्हाला आता विचारू, किती लोक परमेश्वरावर विश्वास करतात? किती लोक परमेश्वरावर विश्वास करतात? किती लोक करतात? हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आहे.
म्हणून मी बोललो विश्वासाला समजणे गरजेचे आहे. परमेश्वरावर विश्वास केला पाहिजे. बायबल नाही सांगत परमेश्वरावर विश्वास करावा. परमेश्वरावर विश्वास करा. मग बोलाल तुम्ही मग आम्ही काय करू? बायबल नाही सांगत परमेश्वरावर विश्वास करता. बायबल सांगते परमेश्वर सारखा विश्वास करा. प्रेज द लॉर्ड. सोपे. आम्हाला वाटतं परमेश्वरवर विश्वास करायचा. परमेश्वरावर विश्वास नाही करायचा आहे. परमेश्वर सारखा विश्वास करायचा आहे. इथे काय लिहिलं आहे? परमेश्वराने आपल्याला विश्वास दिला आहे. परमेश्वर विश्वास करण्यासाठी की परमेश्वर सारखा विश्वास दिला आहे. सोपे. जसं मी बोललो नाही का, ख्रिस्तीला विश्वास समजणे गरजेचे आहे. पूर्ण जीवन लोकांना विचारा काय तुम्ही परमेश्वर विश्वास करतात? तर हा पास्टर मी परमेश्वर विश्वास करतो. बायबलच नाही सांगत परमेश्वरावर विश्वास करा. ती काय बोलते? परमेश्वर सारखा विश्वास करा. आणि परमेश्वराने आपल्याला हेच दिले आहे. कारण जर मला परमेश्वर सारखं काम करायचं आहे तर माझ्याकडे ते पाहिजे जे परमेश्वराकडे आहे, ना की केवळ मला त्यावर विश्वास करायचा जे परमेश्वराकडे आहे. हालेलुया, हालेलुया. तर शेजाऱ्याला बोला परमेश्वर सारखा विश्वास करा. परमेश्वरावर विश्वास करू नका. लोक पूर्ण जीवनभर परमेश्वरावर विश्वास करतात, परमेश्वर सारखा विश्वास नाही करत. प्रेज द लॉर्ड. दोघांमध्ये खूप मोठे अंतर आहे. तुम्हाला परमेश्वर सारखा विश्वास करायचा आणि परमेश्वरासारखे परिणाम उत्पन्न करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण परमेश्वराने आपल्याला काय दिले आहे? विश्वास दिले आहे. ना की तो बोलत आहे माझ्यावर विश्वास करा. त्यांनी आपल्याला विश्वास दिला आहे. विश्वास दिला आहे ते लिहिले आहे. चला अजून वचन वाचू. त्याला समजण्यासाठी पहिलं गलतीकारस पत्र 3:11. नियमानुसार योग्य देवापुढे कोणी नीतिमान ठरण्यात येत नाही हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल. कुठला विश्वास? जे त्याच्या आतमध्ये आहे की जे त्याच्या परमेश्वरावर आहे? जे त्याच्या आतमध्ये आहे. हेच कारण आहे की परमेश्वराने आपल्याला विश्वास दिला आहे जगण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमचे काम काय आहे? त्या विश्वासाचा वापर करणे. त्या विश्वासाचा वापर करणे, ना फक्त भरोसा करणे. ओ प्रभू सर्व काय करेल, प्रभू सर्व काय करेल. आम्हाला देवावर पूर्ण विश्वास आहे. जीवनभर तुम्ही बोलत चाल पण बदलणार काही नाही. कारण परमेश्वर नाही बोललं माझ्यावर विश्वास करा. परमेश्वर बोललं माझ्यासारखा विश्वास करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो, ऐकता तुम्ही? चला अजून एक वचन वाचू. इब्रिकरास पत्र 10:38 वचन. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, आणि जर तो माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. परत तो सांगत आहे तुम्ही कशाने जगाल? विश्वासाने. कुठला विश्वास? जो तुमच्या आतमध्ये आहे, ना की तो विश्वास जो तुमच्या परमेश्वरावर आहे. प्रेज द लॉर्ड. चला अजून एक वचन वाचू. तुम्हाला वाटतं मी तुम्हाला फिरवत आहे. गलतीकारस पत्र 2 अध्याय 20 वचन. हिंदीच्या ट्रान्सलेशनला बघू नका. कधी कधी त्यांनी त्यांच्या समजद्वारे ट्रान्सलेशन केले आहे. मी सांगत आहे त्यांनी नाही केले, त्याच्यातून नाही केले. तो सांगत आहे मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. यापुढे मी जगतो असे नाही, पण ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे. बोला, ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे. म्हणजे मी शरीरामध्ये जिवंत आहे, या विश्वासाने जिवंत आहे. परमेश्वराच्या पुत्रावर आहे. इकडे चिंता आहे ट्रान्सलेशनची जरा. त्यांनी बोललं जो विश्वास परमेश्वर पुत्रावर आहे. चला आपण इंग्लिश मधून वाचू. आय एम क्रुसिफाईड विथ क्राइस्ट, नेव्हरदलेस आय लिव्ह, येट नॉट आय बट क्राइस्ट लिव्ह इन मी. The life now which I live in the flesh, I live by the faith of in the Son of God. काय असायला हवे होते की मी जे जिवंत आहे त्या विश्वासाने जिवंत आहे, जे परमेश्वराच्या पुत्राचा माझ्या आतमध्ये आहे. ते लिहिलंय बाय द फेथ. तो नाही बोलताय ऑन द फेथ. प्रेज लॉ. किती जणांना इंग्लिश दिसते इंग्लिश? किती जणांना दिसते? तो काय सांगत आहे? तो विश्वास नाही जो माझा परमेश्वरावर आहे, तो विश्वास जो परमेश्वराचा आहे. प्रेज द लॉर्ड. चला अजून बघू समजण्यासाठी. मार्क 11:22. आता इथे परत लिहिले आहे येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. त्याला चला दुसऱ्या अनुवादातून बघू आपण. पहिला बघू सर्वप्रथम BBE मधून बघू, बेसिक बायबल इंग्लिश मधून. अँड जीसस आन्सर्स अँड सेड टू देम, हॅव गॉड्स फेथ. परमेश्वराचा विश्वास ठेवा. बोला, परमेश्वराचा विश्वास ठेवा. परमेश्वरावर विश्वास ठेवा. काय लिहिले? तुम्ही जेवणावर विश्वास करून जगता की जे जेवण तुम्ही खातात त्यावरून जगता? सोपे.
तर तुम्ही परमेश्वरावर विश्वास करून नाही जगत, तुम्ही परमेश्वराचा विश्वास करून जगता. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आता पण समजलं ना, चला TPT मधून वाचू हेच वचन. जस्ट रिप्लाय लेट द फेट ऑफ गॉड इन यू. परमेश्वराचा विश्वास तुमच्या आतमध्ये असू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गरजेचं आहे. तुमच्याकडे काय असायला पाहिजे? परमेश्वर सारखा विश्वास. आणि परमेश्वर हीच इच्छा आहे की आपल्यामध्ये त्याच्यासारखा विश्वास असू दे, कारण की जे काम परमेश्वर करतो ते काम आपण सुद्धा करू शकेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मला परमेश्वरसारखे काम करायला परमेश्वरसारख्या गोष्टी हव्या आहेत माझ्याकडे. जर मला परमेश्वरसारखे परिणाम उत्पन्न करायचे तर माझ्या आत्म्यात ते असले पाहिजे जे परमेश्वराकडे आहे. प्रेज द लॉर्ड. आता मी त्या परिणामांना उत्पन्न नाही करू शकत जे परमेश्वर करतो. परमेश्वर माझ्याकडे मोठ्या गोष्टी करण्याची आशा करेल तर परमेश्वर चुकीचा असेल. पण जर परमेश्वर मला ते दिलं नाही जे त्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. लोक कितीचा माझे बोलणे समजते. जे परमेश्वराने केले त्याद्वारे केले जे परमेश्वराकडे आहे. विचार करून बघा, आपल्याला पण ते करावे लागेल जे परमेश्वर करतो. आपल्याकडे पण ते असावे लागेल जे परमेश्वराकडे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर त्यांनी काय बोलले? त्यांनी काय बोललं? माझ्यावर विश्वास करू नका. त्यांनी काय बोलले? माझ्यासारखा विश्वास करा. आणि हेच होतं जेव्हा तुम्ही वचनाला ऐकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला नाही माहीत वचन ऐकून तुमच्या बरोबर काय होते. चला वाचू रोमकरास पत्र 10 अध्याय 17 वचन. कारण विश्वास ऐकल्याने येतो आणि ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाने असते. प्रेज द लॉर्ड. बोला, विश्वास ऐकल्याने येतो आणि ऐकणे ख्रिस्ताच्या वचनातून होते. परत बोला, विश्वास 100 रुपयाची नोट बघून येतो. असं का बघता? नाही येत. ठीक आहे, चला परत बोलू. बोला, विश्वास जेव्हा नवीन घर भेटतं तेव्हा येते. तुम्ही विश्वासाला दुसऱ्या कुठून जागेतून नाही मिळू शकत, बायबलला सोडून. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला समजायला लागेल हे. विश्वास केवळ एका जागेतून होतं, ते आहे वचन. तुम्हाला वाटू शकते पैशाने विश्वास येतो, नाही येत. मुलगा जन्मला विश्वास येतो, नाही येत. पगार झाला विश्वास येतो, नाही येत. या जागेतून विश्वास येत नाही. आणि ती विश्वास एका जागेतून येतो आणि ती जागा लिहिली आहे ख्रिस्ताच्या वचनाला ऐकून. दुसरी कुठली जागा नाही जगामध्ये जिथून तुम्हाला विश्वास येऊ शकतो. आणि बायबल सतत बोलते की नीतिमान कशाने जिवंत राहील? विश्वासाने. कुठलीच जागा नाही. आणि जर तुम्ही बायबल वाचत नाही, तुम्ही अशा जागेतून वंचित आहात जे केवळ कुठून येते? वचन ऐकल्याने. ज्याची तुम्हाला 24 तास गरज आहे. ज्या वचनात तुम्हाला 24 तास गरज आहे. विचार करून बघा, किती लोक आहे जे सकाळ दुपार रात्र चुका करतात. ते हे बोलतात, ओ माझ्याकडे प्रभूवर विश्वास आहे. प्रभूवर विश्वास करून काही नाही मिळत. तुमच्या आतमध्ये काय असले पाहिजे? प्रभू सारखा विश्वास. तुम्हाला स्वतः त्या विश्वासाला घ्यायचा आहे. जर विश्वास ऐकल्याने येतो, तुम्हाला काय करायला हवे? वचनाला ऐकायला हवे. खूप लोक आहेत जे यात फसले आहेत. पूर्ण जीवन त्यांचे वर खाले आहे, पण ती हे गोष्ट करत नाही बिलकुल. विचार करत राहता, प्रभू काहीतरी करेल, प्रभू काहीतरी करा, प्रभू तर काय तर करा. काहीच बदलत नाही. कारण बायबलमध्ये कळलेलं आहे विश्वास ऐकल्याने येतो. जर तुम्ही विश्वास घेणार, तुम्ही काय करणार? आपले आप मोठ्या कामाला करायला लागाल. प्रेज द लॉर्ड. ऑटोमॅटिक आहे हे. जर तुमच्या आतमध्ये विश्वास आहे तर तुम्ही त्या विश्वासाला कामाला लावाल. हे त्या प्रकारे तुम्ही सकाळी ऑफिसमधून आला, खूप थकून आला, घरी काहीतरी काम होतं, तुम्ही त्या कामाला नाही करणार. का नाही करू शकत? कारण तुम्ही थकून आला. तुम्ही बोला, अरे हे बाबा, हे काम माझ्याकडनं नाही होणार. का? कारण त्या कामाला करण्याची ताकद नाही राहिली. ते काम तुम्हाला कठीण वाटेल. पण जेव्हा तुम्ही आराम कराल, तुमच्या शरीरामध्ये जेवण टाकाल, तेच काम करण्याचे तुमच्यासाठी कठीण होते, ते काय होईल? सोपे. तसंच तुमचं जीवन आहे. तुम्ही सतत जर तुमच्या आतमध्ये विश्वासाला वाढवत आहात, जीवनातील संकटाला हरवणे तुमच्यासाठी सोपे जाईल. प्रेज लॉर्ड. आणि जर तुम्ही विश्वासाला नाही वाढवत आहात, ते संकट तुम्हाला हरवताना दिसेल. ते संकट ज्याला तुम्ही हरवू शकता, आणि त्या संकटाला हरवण्यासाठी तुम्हाला विश्वास हवा आहे. कारण जेव्हा आपले तारण नवीन जन्मलेलो आपण सर्वांना विश्वासाची एक मात्रा दिली होती. समजा 100 ग्रॅम दिला होता, मग सर्वांना 100 ग्रॅम दिला होता. पास्टर क्रिसला सुद्धा 100 ग्रॅम दिला होता. पास्टर आयजकला पण 100 ग्रॅम विश्वास दिला गेला होता. सर्वांना विश्वास एकसारखा दिला गेला होता. कुणाला कमी, कुणाला जास्त दिला गेला नव्हता.
पण काही लोकांनी सतत त्या विश्वासाला वाढवत राहिले आणि काही लोकांनी सतत त्या विश्वासाला घालवत राहिले. का? कारण तुम्ही जे जेवता, तुम्ही जर सकाळी जेवता आणि जेव्हा तुम्ही कामं करता ते जेवण तुमच्या शरीरात खर्च होत आहे. कारण त्याच प्रकारचं तुम्ही बायबल वाचून 15 मिनिटाचा विश्वास मिळवता, तो विश्वास लगातार खर्च होत राहतो. त्या नकारात्मक गोष्टीमुळे जे जग तुम्हाला सतत सांगत राहते, तुमचा विश्वास सतत संपत आहे. जेव्हा त्यांनी बोलले तुम्ही मरणार, तुमचा विश्वास संपतला, खर्च होत होता. जर ते बोलले तुम्ही गरीब होणार, आम्ही बोललो तुम्ही श्रीमंत होणार, तुमचा विश्वास काय झाला? खर्च झाला. सतत जग तुमच्या विश्वासाला काय करत आहे? चोखत आहे. तुम्ही जर सतत पिक्चर बघता, एक दिवशी सर्वांना मरत आहे, तुम्हाला नाही माहिती ह्या लाईनने तुमच्या विश्वासाला चोखले. आणि हेच कारण आहे जेव्हा परमेश्वराच्या कामाविषयी बोलतो, काही लोकांच्या आतमध्ये हिंमत नसते परमेश्वराचं काम करण्यासाठी. का? कारण त्यांना काय हवा होता? विश्वास. कारण विश्वास फक्त कुठून येतो? परमेश्वराचं वचन ऐकल्याने. इतके सोपे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ह्याला रहस्य बनवू नका, गुपित. खूप लोक आहेत ज्याने ह्याला रहस्य बनवले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा शकता हा 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 बोला, मी महान आहे, मी जैवनपेक्षा मोठा आहे, मी जैवनपेक्षा मोठा आहे. विश्वास कशाने येतो? कशाने येतो? काय ऐकल्याने? कुठले वचन? परमेश्वराचे. असं विचार करू नका प्रत्येक पाशा तुम्हाला परमेश्वर वचन ऐकवेल. प्रत्येक पाशा जो बायबल वाचत आहे याचा अर्थ नाही की तो वचन सांगत आहे. अशक्त कोण पाशा तुमच्याकडे येईल आणि बोलू शकतो, ओ भावांनो बहिणींनो, तुम्हाला माहीत आहे प्रभू बरोबर जगणे किती कठीण आहे. तुम्हाला माहीत आहे का बाहेर किती संकट आहे, मी पण संकटात आहे, मुलाची फी नाही गेली शाळेची. अशा प्रकारचे वचन ऐकून तुमचा विश्वास पण उडेल. मला लक्ष द्यायचं आहे की कोण तुमच्याशी बोलत आहे. तुम्हाला त्यांना नाही बघायचे जे असफल झाले, तुम्हाला त्यांना बघायचे जे सफल होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? जर तुम्ही एका अंधारामध्ये आहात, सगळ्यांचे टॉर्च विजला आणि एकाचा टॉर्च चालू आहे, तर तुम्ही कुठं जाणार? ज्याचं टॉर्च चालू आहे ते बोल नका अरे ते लोक असफल झाले. त्यांना बघू नका जे असफल झाले, त्यांना बघा जे सफल आहेत, यशस्वी आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बुद्धिमान बना. आपल्या विश्वासाला काय करा? वाचवा. आणि आपल्या विश्वासाला काय करा? वाढवा. बायबल ओरडून ओरडून सांगत आहे की नीतिमान कशाने जगेल? शेजाऱ्याला बोला, नीतिमान व्यक्ती, नीतिमान जन विश्वासाने जगतील. तू काय बोलत आहे? जिवंत राहतील. म्हणजे हे काय? लगातारची प्रक्रिया आहे. जर तुम्हाला सतत जिवंत राहायचं आहे तर तुम्हाला सतत विश्वासाला लावावे लागेल. कुठला दुसरा उपाय नाही. आणि मी पहिलाच बोललो, विश्वास कशाने येतो? 500 रुपयाच्या नोटनी. काय बोलतो? बरोबर. विश्वास कशाने येतो? 500 रुपयाची नोट बघून विश्वास येतो. येतो का? जेव्हा मुलाचा चेहरा दिसेल, ओ मुलगा गावाला आवी गया, आणि विश्वास आला. जर कुणाच्या लग्नात खूप नाचलो तर विश्वास आला. कुणाच्या बर्थडे पार्टीमध्ये केक खाऊन आलो तर विश्वास आला. असे आहे का? हां, आला. विश्वास कुठून येतो? शेजाऱ्याला बोला, विश्वास येतो वचनाला ऐकल्याने. तर स्वतःला फसवू नका. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. खूप लोक या धोक्यामध्ये आहेत. विचार करतात, मी काय करू, मी काय करू, मी काय करू. विश्वास वाढवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सोपे. चला अजून एक वचन वाचू. 2 कोरिन्थीकरास पत्र 10वा अध्याय 15वे वचन. हिशेत आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसऱ्याच्या श्रमासंबंधाने प्रतिष्ठा मिळवत नाही, परंतु आम्हाला आशा आहे. ओ बॉय, दिस इज बिग. परंतु आम्हाला आशा आहे. तर तुमचा विश्वास जसा वाढत जाईल तसे आमच्या मर्यादित क्षेत्र तुमच्यामध्ये अधिकाधिक वाढत जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो काय सांगत आहे? जसा तुमचा विश्वास वाढत जाईल तसं तुमची सेवा वाढत जाईल. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराच्या कार्यासाठी परमेश्वरासारखा विश्वास हवा आहे. तुम्ही परमेश्वराच्या कार्याला मनुष्याच्या विश्वासाने नाही करू शकत. आणि परमेश्वराचा विश्वास केवळ कुठून येतो? परमेश्वराच्या वचनाने. परमेश्वराच्या वचनामध्ये परमेश्वराचा विश्वास लपेटलेला आहे. हालेलुया.
ही जी ओळ मी बोलली तुम्ही फक्त समजा त्या ओळीला. परमेश्वराच्या आत्म्याद्वारे तुमचे जीवन बदलेल. की परमेश्वराच्या वचनामध्ये परमेश्वराचा विश्वास लपटलेला आहे. ओ, परमेश्वराच्या वचनामध्ये परमेश्वराचा विश्वास लपटलेला आहे. जितकं वचन जाईल तितका विश्वास येईल. काही पण वेगळं करायची गरज नाही. तुम्हाला हिमालयाला जायची गरज नाही. गंगामध्ये डुबकी घेण्याची गरज नाही. तुम्हाला नारळ आणि लाडू चढवायची गरज नाही. केवळ तुम्हाला तुमच्या आत्म्यामध्ये वचन घेण्याची गरज आहे. केवळ विचार करून बघा किती परमेश्वर महान आहे आणि दयाळू आहे. त्याने आपल्याला बोलले ना, तू जेव्हा मला 2 हार चढवशील तेव्हा तुझ्याकडे विश्वास येईल. तो आपल्याकडनं आशा करत नाही की त्याला आपण नारळ चढू, लाडू चाडू आणि हार चढू की अगरबत्ती जाळू. तो काय आशा करता? केवळ त्याचे वचन ऐकू. विचार करून बघा हा परमेश्वर किती महान आहे. बाकी परमेश्वर मानतात माझा हार चढवा, धूप चढवा, अगरबत्ती चढवा. हा परमेश्वर काय बोलतो? केवळ माझे वचन ऐका. विचार करून बघा. त्याला पाहिजे की तुमच्या आतमध्ये त्याच्यासारखा विश्वास असो, कारण की तुम्ही त्यासारखे परिणामला उत्पन्न करा. किती दयाळू आहे प्रभू. प्रेज द लॉर्ड. काय मागत आहे का तुमच्याकडून? तो केवळ काय का बोलताय? माझ्या पुत्रा माझे वचन लक्ष देऊन ऐक. काय मागत नाही तुमच्याकडून? काही नाही मागतो तुमच्याकडून. आणि जर तुमचा विश्वास वाढेल तर तुम्ही वाढाल, ना की परमेश्वर वाढेल. वाढलेल्या विश्वासाने तुम्ही मोठे काम करू शकाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. 2 थिस्सलुनीकियों 1 अध्याय 3 वचन. सांडे बंधूंनो, आम्ही सर्वदा तुमच्या विषयी आम्हाला प्रत्येक वेळी उपकारस्तुती केली पाहिजे तुमच्यासाठी. हे योग्यच आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्ही सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवर प्रीती विपुल होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला कुणाचा तिरस्कार होता याचा अर्थ तुमच्याकडे विश्वास कमी होता. प्रेम विश्वासाचे कार्य आहे. लिहिले आहे तिथं. जर तुम्हाला 5 लोकांचा तिरस्कार आहे याचा अर्थ तुमचा विश्वास कमी आहे, कारण प्रेमासाठी पण विश्वास लागतो. लिहिले आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम सर्वांमध्ये प्रेम एकमेकांवर प्रीती विपुल होत आहे. लिहिले आहे तिकडे. ते लोक ज्यांच्यामध्ये विश्वास नाही ते कुणावर प्रेम सुद्धा नाही करू शकत. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो, प्रेम कुणाकडून आहे? परमेश्वराकडून. जो प्रभूला ओळखत नाही, परमेश्वर ओळखत नाही, तो कुणावर प्रेम नाही करू शकत. तुम्हाला वाटू शकते मी मी माझ्या लेकरावर प्रेम करते. आणि जर तुम्ही बायबल नाही वाचली, सत्य हे आहे की तुम्ही प्रेम नाही करत. तुम्हाला प्रेमाचा अर्थच ठाऊक नाही. प्रेम करण्यासाठी पहिला प्रेमाला ओळखावे लागेल. ज्या व्यक्तीला येशू ख्रिस्त ठाऊक नाही त्याला प्रेम ठाऊक नाही. सतत आईचं प्रेम खूप मोठे आहे. ओके, त्या आईचं मोठे ज्याला येशू ख्रिस्त ठाऊक आहे, जिला येशू ख्रिस्त ठाऊक आहे. आईचं नाही जिला येशू ख्रिस्त ठाऊक नाही. त्या आईला प्रेमाचा अर्थच नाही माहीत. अर्थ समजण्यासाठी पहिला कुणाला ओळखावे लागेल? येशू ख्रिस्ताला. प्रेज द लॉर्ड. ना परमेश्वराचे तुम्ही प्रेमाला नाही समजू शकत. मला वाटतंय प्रेम आहे, ते काय आहे? नकली प्रेम. खऱ्या प्रेमाला समजण्यासाठी तुम्हाला कुणाला ओळखावे लागेल? परमेश्वराला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला, विश्वास वाढत जातो, प्रेम वाढत जाते. विश्वास वाढेल तो प्रेम वाढेल. तुम्ही घरच्यांबरोबर पण चांगल्या प्रकारे राहू शकता. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरात शांती असेल, तुमच्या घरच्यांबरोबर तिरस्कार होईल. खूप जणांना झाला आहे. त्यांना नाही माहीत काय चाललं आहे. त्यांना प्रत्येकाबरोबर तिरस्कार आहे. तर प्रत्येक व्यक्ती त्यांच्या विरोधात कार्य करत आहे, कारण त्यांचा स्वतःचा विश्वास काय आहे? कमी आहे. एक व्यक्ती त्यांच्या विरोधात काम करताना दिसतो. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा विश्वास किती गरजेचा आहे. परमेश्वर बोलला, सत्यनिष्ठ कशाने जगेल? विश्वासाने. द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. विश्वास येतो 500 रुपयाच्या नोटीने. खूप जणांना हेच वाटते, बस पैसे येऊन दे. काय नाही त्या पैशाने, काहीच नाही आहे त्या पैशाने, काहीच नाही आहे त्या पैशाने. लॉर्ड. पण वचनाने काय येतो? विश्वास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया,
ते तुम्हाला, तर कुणाला मिळवायचा प्रयत्न करा? विश्वासाला. विश्वासाला मिळवाल तर पैसे मिळवायला सोपे जाईल. हालेलुया, हालेलुया. बोला, विश्वास आणि पैसे येतो, त्याने विश्वास नाही येत. मला जगण्यासाठी काय हवे की पैसा? परमेश्वरापेक्षा जास्त बुद्धिमान होऊ नाही शकत. जगण्यासाठी तर पैसा लागतो. मी बोलतो, कुठली बायबल वाचून आले तुम्ही? पूर्ण बायबलमधील लोक जे वचन बोलतात, जगण्यासाठी पैसा लागतो, जगण्यासाठी पैसा लागतो. वचन मला तुम्ही बायबलमध्ये दाखवा. तुम्ही गाठ बांधून ठेवले आहे स्वतःकडे. जगण्यासाठी पैसा लागतो, जगण्यासाठी पैसा लागतो. एकदा सुद्धा प्रभू बोलला नाही आणि तुम्ही 1000दा बोलून मोकळे झाला. चांगल्या प्रकारे प्रभूने एकदा तरी बोलले. पूर्ण बायबल वाचा, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत हे जे वचन जे तुम्ही बोलताय, एकदा सुद्धा लिहिले नाही. पास्टर, जगण्यासाठी तर पैसा लागतो. लागत असेल, परमेश्वर तर लागत नाही. आणि जर तुम्हाला पैशाची गरज होती तर बोलले असते तुम्हाला, प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा, जर तुम्हाला पैशाची गरज असती, प्रथम व्यक्ती ज्याने तुम्हाला सांगितलं असतं तो कोण असता? परमेश्वर. जर तुम्हाला पैशाची गरज असती तर सर्वप्रथम परमेश्वर काय बनवले असते? पैसे. परमेश्वराने आदामाला तेव्हा बनवले, सर्व काही बनवले जे आदमला हवे होते, मध्ये पैसे नव्हते. हसून घ्या, हसून घ्या. ईश्वराने आदमला बनवण्याच्या पहिला ते सर्व काही बनवले जे आदमला हवे होते, त्यात पैसा नव्हता. का तर बायबल चुकीचं शिकवत आहे तर इथेच उभा आहे मी. तुम्हाला का वाटतं जगण्यासाठी पैसा पाहिजे? प्रेज द लॉर्ड. जगण्यासाठी पैसा गरीब व्यक्तीला लागतो. जगण्यासाठी पैसा हा गरीब व्यक्तीला लागतो. जोपर्यंत कोणी विचार करतं मला जगण्यासाठी पैसा लागतो, हा माणूस काय आहे? गरीब. कारण बायबलने सांगितलं आहे, नीतिमान कशाने जगेल? विश्वासाने. लॉर्ड, जोपर्यंत तुम्हाला वाटतं ओ जगण्यासाठी पैसा पाहिजे, तुम्ही कुणाचा विचार करत आहात? गरिबीचा. मी प्रत्येक वेळी विचार करतो मला जगण्यासाठी पैसा नको, हवा आहे. कुणाला पाहिजे? कुणाला हवा आहे पैसा? लॉर्ड, जगण्यासाठी तर मुळीच नको पैसा, देण्यासाठी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पाहिजे देण्यासाठी, पण जगण्यासाठी नको पाहिजे. कधीच विचार नाही केला मला जगण्यासाठी पैसा पाहिजे, कधीच नाही. जेव्हा मी विचार करेन माझं डोकं फाटेल. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळी मी हा विचार करू जगण्यासाठी पैसा पाहिजे, डोकं फाटेल, मान्य नाही करू शकणार. आत्मा बोले, हे काय विचार करतो? आजपर्यंत विचार नाही केलास हा तू? मला माझी बायबल ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास कशाने येतो? शेजाऱ्याला बोला, भाऊ बहीण जे कोणी बसले असेल तर बोला बायकोशी, ठीक आहे ना? बोला, ऐका, विश्वास ऐकल्याने येतो. परमेश्वराचे वचन ऐकल्याने. तुम्हाला जगण्यासाठी, शेजाऱ्याला बोला, तुम्हाला जगण्यासाठी विश्वासाची गरज आहे. सोपे आहे. का जीवनाला कठीण बनवून ठेवले आहे? चल लॉर्ड, मला कधीच नाही समजत लोक का जीवनाला कठीण बनवून ठेवतात. प्लीज लॉर्ड, माझ्यासाठी जीवन सोपे आहे. ठाऊक आहे जगण्यासाठी काय पाहिजे? विश्वास. लॉर्ड, ज्यांच्याकडे पैसा आहे ते पण या भीतीत आहे, पैसा गेला तर पैसे मिळून पण सुद्धा काही नाही, नंतर पण काही नाही. प्रेज द लॉर्ड. रोमकरास पत्र 4 अध्याय 18 वचन. पत्र 4 अध्याय 18 वचन. निराशामध्ये पण आशा ठेवून विश्वास केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विषय बोलत आहे अब्राहम विषयी. आमाची बायको 90 वर्षाची होती, म्हातारी झाली होती. आम 100 वर्षाचा होता. मेडिकली पॉसिबल नव्हते मूल होणे. परमेश्वर बोलला होता त्याला, तू खूप साऱ्या देशांचा पिता आहेस. मग त्यांनी मान्य केले. प्रेज द लॉर्ड. केलं तर त्यांनी निराशामध्ये पण आशा ठेवून विश्वास केला. प्रेज द लॉर्ड. निराशामध्ये पण आशा ठेवून विश्वास केला. ऐकताय तुम्ही? जर तुम्ही वचन ऐकताय, तुम्ही पण निराशामध्ये पण काय ठेवू शकता? आशा. आणि वस्तूंना बदलू शकाल. प्रेज द लॉर्ड.
लूया. ते पण तुम्हाला बदलण्यासाठी असंभव नसणार प्रकारे आहेत की ओ कुणाचं उदाहरण देऊ. अच्छा, कोण हट्टाकट्टा आहे? जे आहे थोडे हट्टेकट्टे, जे आहे जे ट्रेनमध्ये चढत आहेत. तो बघा ट्रेनमध्ये गर्दी आहेत, हे चढतील, इथून एक इथून घुसतील की लोक जे कमजोर आहेत ते पाठी राहतील. तसंच तुमच्या बरोबर आहे. तुमचा विश्वास मजबूत आहे, तुम्ही त्यांना हरून पुढे जाईल, बाकी सर्व पाठी राहतील. द लॉर्ड, संकटांना हारून पुढे जाल. तुमच्याकडे काय आहे? विश्वास. ते लोक संघर्ष करत आहेत, तुम्ही पुढे जाल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लोकांना समजणार नाही का? कारण रहस्य काय आहे? विश्वास. तर प्रथम काम काय आहे? विश्वास मिळवणे. दुसरं काम आहे विश्वासचा वापर करणे. का? कारण विश्वास जास्त असू शकतो, कमजोर असू शकतो. तर ना, खूप लोक दिसायला तगडे असतात, पण 2 माळा चढवलं तर होतं. शरीराने तगडे आहेत, पण शरीर काय आहे? कमजोर. जेव्हा तुम्ही त्या विश्वासाला घेत आहात, दुसरं कार्य काय आहे? त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे त्या विश्वासाचा. तो विश्वास तुम्ही ग्रहण केला आहे, तो मजबूत विश्वास होऊन दे. परमेश्वराने तुम्हाला विश्वास दिला आहे परमेश्वराचे कार्य करण्यासाठी. जर तुम्ही सरकारी कामगार आहात, तुम्हाला सरकारने पैसे दिले, समजा की रस्ता बनवायचा आहे, सरकारने तुम्हाला पैसे दिले रस्ता बनवण्यासाठी. पैशाचा वापर तुम्हाला कशासाठी करायचा आहे? की घराचा माळा बांधण्यासाठी आहे. मी जर तुम्ही सरकारचे कामगार आहात, कॉन्ट्रॅक्टर आहात, जर तुम्ही रस्त्याचं काम करता, सरकारने तुम्हाला पैसे दिले रस्ता बनवण्यासाठी, तर कशाचा पैशाचा वापर का करणार? की घर बांधायला वापर केला तर केस चालणार की नाही चालणार? जेव्हा परमेश्वर तुम्हाला विश्वास देतो, या परमेश्वराच्या विश्वासाला परमेश्वराच्या कामामध्ये वापर करा. खूप सारे लोक आहेत ज्या या विश्वासाला आपल्या स्वतःसाठी वापर करतात. विश्वासाचा, त्या मुलाची शाळेची फी, ओ माझ्या घराचे भाडे. काय केले? मला परमेश्वराने विश्वास दिला होता त्याच्या राज्यासाठी. हे जे तुम्हाला पाहिजे होते त्यांनी ऑलरेडी मुक्तमध्ये दिले आहे तुम्हाला. पहिलाच बोलले, विचार करू नका काय खाणार, काय पिणार, कुठे राहणार, काय घालणार. त्यांनी सांगितले या गोष्टींमध्ये विश्वास खर्च करू नका. गोष्टींसाठी तुम्हाला विश्वासची पण गरज नाही. या गोष्टी तर आहेत. एक लहान लेकरू जेव्हा जन्म घेतं ते जीवन सोबत जन्म घेतं, की जन्म झाल्यावर जीवन टाकतो. विचारत आहे मी, बाळ जेव्हा जन्मतं तेव्हा जीवनासोबत जन्मतं की जन्मल्यानंतर जीवन टाकले जाते? इस प्रकारे जेव्हा तुम्ही नवीन जन्मलेला तेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टींबरोबर जन्मलेला. जीवनभरचे जेवण, जीवनभरचे कपडे, सर्व गोष्टींबरोबर तुम्ही जन्मलेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराने आधीच त्या गोष्टी सर्व तुम्हाला दिल्या आहेत. यासाठी विश्वास खर्च करण्याची गरज नाही, असेच भेटतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. द लॉर्ड. हॅलो. किती लोक बाळ होते कधी? पॉकेट मनी पप्पांनी दिली, कुणासाठी दिली? ची फी द्यायला, कपडे घ्यायला की मस्ती करायला? मला माहित होतं शाळेची फी तर पप्पा देतीलच. शाळेचा गणवेश पण कोण देतील? पप्पा देतील. मला पण तितकी बुद्धी होती. कधी पप्पा बोलतील, मुला या पॉकेट मनीनी शाळेची फी दे, तुम्ही काय बोलणार? खडूस पप्पा. भांडणं कराल आपल्या पप्पांबरोबर. काय आहे, हे तर माझे पैसे आहेत, मी काय यासाठी देऊ? जेवणासाठी वेगळे देऊ? तुम्ही घरी गेलात, पप्पा बोलतील पॉकेट मनी दिली ती, दुपारचं जेवण 5 रुपये प्लेट. बोला हे काय लफडा आहे? मान्य पण नाही करणार. तुम्ही बोला नाही ते माझ्यासाठी आहे. कुणासाठी आहे? माझ्यासाठी. त्याच प्रकारे परमेश्वराने खाण्यापिण्याच्या सुविधा पहिलाच केली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यासाठी तुम्हाला विश्वास लावण्याची गरज नाही. काही लोक विश्वासाने जेवण मिळवत आहे. मी बोला किती घाणेरडे काम. विश्वासाने जेवण मिळवत आहे जे मुफ्तमध्ये दिले आहे. फ्रीमध्ये दिलेल्या गोष्टीसाठी पण तुम्ही विश्वास लावत आहात. परमेश्वराचा विश्वास कुठे वापरा? परमेश्वराच्या कामासाठी. मग बघा तुम्ही कुठे पोचाल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर नाही माहीत, जसं मी बोललो, तुम्ही जर सरकारी कॉन्ट्रॅक्टर आहात,
ते जर रस्ता बनवायला दिला आहे तर पैशाचा वापर कुठे करायचा आहे? रस्ता बनवायला. परमेश्वराने तुम्हाला विश्वास दिला आहे कारण तुम्ही त्या महान कार्याला करू शकाल. प्रेज द लॉर्ड. राज्याला वाढू शकाल. हालेलुया. राज्याला वाढू शकाल. जेव्हा तुम्ही बायबल वाचता तुम्ही बोलता ओके मी विश्वास मिळवला, आता या विश्वासाला जाऊन काय करतो? लावतो. त्याला लावणार आत्मे जिंकायला आणि पैसे द्यायला. हेच दोन जागा जिथे तुम्ही विश्वास लावू शकता. तुमचा विश्वास काय होईल? मजबूत. नाही तर ज्याला तुम्ही विश्वास लावता घराचे जेवण मिळवण्यासाठी, त्यासाठी विश्वास दिला गेला नव्हता. विश्वास मजबूत पण नाही होणार. का दिला? परमेश्वराच्या राज्याला वाढवण्यासाठी. तुम्ही बायबल वाचता मग तुम्ही आत्मे जिंकायला जाता. मी बोल मी चर्चला नाही येणार, तुम्ही बोलता बॉय यांना चर्चला यावे लागेल येशूच्या नावामध्ये. तुमच्या विश्वासाला इथे लावता, एकाच्या जागी नाही लावत. विश्वास का दिला होता? परमेश्वराच्या राज्याला वाढवण्यासाठी. त्यांनी तुम्हाला स्वतःसारखा विश्वास दिला कारण त्याचे कार्य तुम्ही करू शकाल. सर्व गोष्टीची पर्वा त्यांनी पहिलाच केली. काही तुम्हाला हवे तुमच्या मागण्याच्या पहिला, विचार करण्याच्या पहिला त्याने दिले आहे मुफ्तमध्ये. तुम्ही तुमच्या डोक्यावर लोड ठेवून जगत आहात. तुम्हाला माहिती आहे खूप लोकांना हे विचार करणे खूप कठीण आहे. सर्व काय दिलं, सत्य आहे, का मानत नाही तुम्ही? प्रेज द लॉर्ड. का मान्य नाही करत? तुमचे संघर्ष संपतील. प्रेज द लॉर्ड. बोला तुमचे संघर्ष संपतील. संघर्ष संपतील. ते चला पुढे तिथे जाऊ. 18वे वचन, करसपत्र 4 अध्याय 18वे वचन. निराशामध्ये पण आशा ठेवून विश्वास केला यासाठी की नुसार की तुझे वंश असे असो तर जातींचा पिता होशील. नेक्स्ट, तो जो 100 वर्षाचा होता आपल्या मेलेल्या शरीराने साराच्या गर्भची मेलेली दशा पण ओळखून विश्वासावर निर्बल नाही झाला. ऐकताय तुम्ही? विश्वासावर निर्बल नाही झाला. ते त्याच्या विश्वासाला खाणार होते. तुम्हाला शिकवलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जगता तुमचा विश्वास खर्च होतो. तुम्हाला सतत विश्वास इंजेक्शन देत राहायचं स्वतःला. आपल्या आत्म्यामध्ये विश्वासाला वाढवत राहायचंय. 100 वर्षाचा होता आपल्या मृत शरीरने त्या गर्भाची मेलेली दशा ओळखून सुद्धा तो विश्वास म्हणजे निर्बल नाही झाला. ओके नेक्स्ट, अविश्वासी होऊन परमेश्वराच्या वचनावर शंका केली, विश्वासमध्ये दृढ होऊन परमेश्वराचा गौरव केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मध्ये दृढ होऊन परमेश्वराचा गौरव केला. जेव्हा तुम्ही विश्वासाने भरलेला असता तुमच्या तोंडात प्रत्येक वेळी गाणे असते. हालेलुया. तुमच्याकडे मागसूचे असतात, प्रभू हे दे हे दे. तो आपका विश्वास है ही नहीं. जर तुम्ही मागताय तर तुमचा विश्वास नाही. बोला जर मागत आहेस तर विश्वास नाही. त्यांना समजले पास्टर आम्ही आज 1 तास मागितले. अविश्वासी आहे तुम्ही. अविश्वासी आहे. कितींदा तुम्ही रिक्षामध्ये बसलात? किती लोक बसले रिक्षामध्ये? बोला भावा कसा आहे? तुला चांगला आहे. टायरमध्ये हवा आहे? गॅस आहे? तर बोला उतर निघ इथून. प्रश्न विचाराल तर तो पण पळवेल तुम्हाला. मला पण पाहिजे तुम्ही विश्वास करून बसा. प्रेज द लॉर्ड. तुला जर विश्वास नाही तर दुसरी पळतो निघ. इतके प्रश्न विचाराल तर, इतकं मागाल तर विश्वास कुठे आहे? प्रेज द लॉर्ड. जितके तुम्ही मागता तितका तुमचा विश्वास काय होतो? कमी. नाही तर सांगतो तुम्हाला, का तुम्ही मागताय तुमचा विश्वास कमी होत राहतो. इतकं तुम्हाला समजते तुमच्याकडे नाही आहे. हसून घ्या. आता तुम्ही मागताय, तुमच्या डोक्यात काय चालतंय? तुमच्याकडे आहे की नाही आहे? इतकं तुम्ही विचार करता नाही आहे, विश्वास काय होईल? मग लोकांनी मागून आपल्या विश्वासाचे जहाज तोडून टाकले. इतकं मागितलंय की जहाज तुटले. जितकं तुम्ही मागताय तितकं विश्वास काय होतोय? कमी. प्रेज द लॉर्ड.
आणि जितकं तुम्ही बोलता ओ माझ्याकडे आहे, तितकाच तुमचा विश्वास काय होत आहे? मजबूत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही एक्झाममध्ये गेला आणि बोलला मला नाही येत, जे येते ते पण निघून जाईल. बेटर आहे एक्झाममध्ये बसून काय बोला, मला येते. अरे हे तर आठवण केलं होतं. आणि तुम्ही बसून बोला तर काहीच नाही येत, पण जे येते ते पण उडून जाईल. मग तुम्ही मागताय जो थोडा विश्वास आम्ही रविवारी टाकतो ते पण तुम्ही उडून टाकाल. प्रेज लॉर्ड. मग काही लोक रविवारी चर्च मरून जातात असे जातात. सोमवारी सकाळी इतकं होतं, ट्यूजडेला इतकं होतं, बुधवारपासून असं व्हायला सुरुवात होतं. आणि रविवारी कसे येतात? अंतराने रविवारी नाही गेलो तर चांगलं आहे असे वाटते. का? संपूर्ण आठवड्यात विश्वास काय केला? चूसला गेला. स्वतःच जायचं मन नाही, दुसऱ्याला कोण घेऊन जाईल? स्वतःचेच मन नाही. आणि विचार करतात माझ्यासोबत काय होत आहे? काहीच नाही होत आहे. सोपे आहे. तुम्ही आठवडाभर बायबल नाही वाचली. जर वाचली असती तर ही स्थिती झाली नसती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवनाला कठीण बनवू नका. जीवन सोपे आहे. शेजारला बोला जीवन सोपे आहे. नाही सोपे. काय पाहिजे? कुठून येतो विश्वास? कुठून येतो? जेव्हा KBC मधनं फोन येतो, जेव्हा प्रधानमंत्रीचा फोन येतो. विश्वास कुठून येतो? बायबल वाचून. कितीतरी सोपे आहे हे. जर तुम्ही अनपढ आहात, अशिक्षित आहात तर ऑडिओ बायबल ऐका, तर तरी पण काय येईल? विश्वास. रोज वास्तविकता संग्रह तुमच्याकडे ऑडिओमध्ये नाही आहेत का? पास्टर मी शाळेत नाही केलं. म्हणजे बहीण, हे जे ऑडिओ येतो वास्तविकता संग्रह त्याला सतत ऐका, सतत ऐकत राहा, सतत ऐका. 1 तास ऐकल्यानंतर तुम्ही बाहेर जाऊन 100 आत्मा जिंकून याल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुमच्याकडे काय असेल? विश्वास. ते कार्य जे असंभव होते ते काय होईल? संभव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटचे वचन 2 कोरिंथीकरस पत्र 4 अध्याय 13 वचन. कसं माहीत पडेल? ओ पास्टर मला कसं माहीत पडेल की माझ्या आतमध्ये विश्वास आला? प्रश्न आहे की नाही? जब पोट भरतं तेव्हा माहीत पडतं ना, पोट भरले, भरलं तर मला कसं माहीत पडेल? मी विश्वासाला मिळवले जितकं मला पाहिजे. सोपे आहे, सोपे आहे. सर्व काही बायबलमध्ये आहे. यासाठी की आमच्यात विश्वास तीच आत्मा आहे ज्याविषयी लिहिले आहे. मी विश्वास केला यामुळे मी बोललो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही वाचाल, विश्वास काय होईल? पर्याप्त होईल. आपल्या बसल्या तुम्ही बोलायला सुरुवात कराल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही शांत नाही बसू शकणार. तो असतो ना दारुडा, पहिला पॅक घेतो, आज सांगतो 4 नंतर अबे कोण आहे रे, इकडे खाली उतरून इकडे. आपल्या आईचं दूध पिला तर खाली उतर. काय आहे? पूर्ण चढली त्याला. आता तो शांत नाही बसू शकत. कोणी बोलताना चूप राहतो. अरे तो आम्ही काय गाळवरतो का कोणाला? पूर्ण चालू आहे, ते पूर्ण चालू आहे. का? कारण त्यांनी काय केलं? पूर्ण भरला आहे तो. प्रेज लॉर्ड. त्याच प्रकारे बायबल वाचाल आणि विश्वास जेव्हा भरेल तुम्ही बोलायला सुरुवात करा. मी महान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुढे वाढत आहे. हालेलुया. मी हारू नाही शकत. हालेलुया. उचला आपल्यात आणि बोला अन्य भाषेत. रिबा शौंदला बहांग्र. बोला मी पुढे वाढत आहे. मी पुढे वाढत आहे. मी पुढे वाढत आहे. मी पुढे वाढत आहे. महान माझ्या आतमध्ये राहतो. मी जैवनपेक्षा मोठा आहे. मी परमेश्वराने भरलेलो आहे. मी असंभवला संभव करू शकतो. मी हारू नाही शकत. मी गरीब नाही होऊ शकत. मी आजारी नाही होऊ शकत. मी परमेश्वराचे मंदिर आहे. मी कृपाची संतान आहे. मी सफलता आहे. बोला मी सफलता आहे. मी सफलता आहे. मी सफलता आहे. मी सफलता आहे. मी केवळ पुढे जाऊ शकतो. मला काहीच कमी नाही. मला काहीच कमी नाही. मी आशीर्वादित आहे. बोला मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. मी सामर्थ्याने भरलेलो आहे. मी सामर्थ्याने भरलेलो आहे. मी सामर्थ्याने भरलेलो आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विचार करा जर तुमचे हे जीवन आहे तर जीवन किती सुंदर होईल. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रत्येक 1 तासांत तुम्ही हे सुरू होतात. कारण तुम्ही प्रत्येक 1 तासांत काय करताय? विश्वासाला लावताय, विश्वासाला भरत आहेत. प्रेज द लॉर्ड. मला विचार करावा नाही लागणार माझ्या आतमध्ये विश्वास आहे की नाही आहे.
ज्यामध्ये विश्वास होतो तो शांत नाही बसत, तो काय करतो? बोलतो. प्रेज द लॉर्ड. जोरात आपण टाळ्या वाजवू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि ओरडू शकतो, महिमा महिमा महिमा. ही वेळ आहे, जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर आम्ही तुमचे स्वागत करणार आहोत. आपल्या जागेवर उभे राहू शकता. जिथे कुठे आहात पहिल्यांदा आला तर उभे राहू शकता. जोरात टाळ्या वाजवू शकतो यांच्यासाठी. यांचं स्वागत करू आपण. जसं आम्ही बोललो, परमेश्वराने विश्वासाची मात्रा दिली आहे. तर प्रथम काम आहे त्या विश्वाच्या मात्राला मिळवणे, जे आता आम्ही आपण वाचले. आणि ती विश्वाची मात्रा कधी येईल? जेव्हा तुम्ही येशूला आपला प्रभू म्हणून स्वीकारेल. तर ते ग्रहण नाही करणार तर तुम्हाला जे इनिशियल डिपॉझिट पाहिजे, यू नो, बँकचं अकाउंट खोलण्यासाठी, ते तुमच्याकडे नसणार. ते केवळ परमेश्वरच देतो. ठीक आहे. अजून जे कुठल्याही सेंटरमध्ये आहेत, आमचे वचन ऐकत आहेत, तर आतापर्यंत येशू तुमचा प्रभू नव्हता, तर तुमच्याकडे पण संधी आहे येशूला आपला प्रभू बनवण्याची. तर ती विश्वाची मात्रा जो परमेश्वर देतो ते पण तुमच्याकडे येऊन दे. प्रेज द लॉर्ड. तर आपले डोळे बंद करा. ह्या शब्दांना माझ्या पाठी बोला. हे प्रिय पिता परमेश्वरा, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत देवाच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि परमेश्वराने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि आज तो जिवंत आहे. मी आपल्या तोंडाने कबूल करतो की येशू ख्रिस्त आतापासून माझ्या जीवनाचा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. मी वाचलो आहे. मी आजपासून नवीन जन्मलेला आहे. मी आजपासून परमेश्वराचा लेकरू आहे. माझ्या आतमध्ये परमेश्वराचा विश्वास आहे आणि माझ्या आतमध्ये परमेश्वराचे जीवन आहे. धन्यवाद परमेश्वरा मला वाचवण्यासाठी. प्रभू येशूच्या नावामध्ये आमेन. जोरात टाळ्या वाजवतो आपण यांच्यासाठी. तर स्वागत आहे तुमचे परमेश्वराच्या राज्यामध्ये. तर तुमच्याकडे पण काय आहे? परमेश्वर सारखा विश्वास. आणि तुम्ही या विश्वासाने काही पण बदलू शकता. प्रेज द लॉर्ड. जे तुम्हाला बदल पाहिजे ते बोला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आणि ते बदल येईल. कारण तुमच्यामध्ये पण काय आहे? परमेश्वर सारखा विश्वास. प्रेज द लॉर्ड. याच्या पहिला की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर, मी प्रार्थना करतो सर्व लेकरांसाठी. मी प्रार्थना करतो की येशूचे नाव यांच्यावर सर्वदा असेल. येशूच्या नावामध्ये सैतानचा यांच्यावर कुठलाच दावाने कब्जा नाही प्रभू, येशूच्या नावामध्ये. हा प्रभू, धन्यवाद 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 धन्यवाद. मी यांना आशीर्वाद देतो तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या समजद्वारे, तुझ्या प्रेमाद्वारे आणि तुझ्या आत्म्याद्वारे. हे आशीर्वादित आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन. ही वेळ आपला दशमांश, आपली भेट आपल्या पार्टनरशिपला देण्याचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कॉरचे स्वागत करू टाळ्या वाजवतो त्यांच्यासाठी. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य परमेश्वराच्या शहरात, त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्थितीमध्ये, सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य परमेश्वराच्या शहरात, त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्थितीमध्ये, सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य परमेश्वराच्या शहरात, त्याच्या
पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर आहे स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. आपल्या हातांना आपण स्वर्गाकडे उचलू. धन्यवाद देतो प्रभू या भेटला आणण्याचा अनुग्रह आणि संधी दिल्याबद्दल, योग्यता दिल्याबद्दल, अनुग्रह दिल्याबद्दल. जसं आम्ही दिले आहे तुझ्या वचनानुसार पाडलेली शेती पिकं आमच्याकडे वेगाने येतं येशूच्या नावामध्ये. हा प्रभू धन्यवाद देतो. या भेटांवर तुझ्या आशीर्वादाचे आव्हान करतो, राजाच्या बढोतरीसाठी, वाढीसाठी आणि तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी. येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय अनाउन्समेंट आहे लक्षपूर्वक ऐका. सर्वात प्रथम अनाउन्समेंट आहे. मला विश्वास आहे की खूप लोकांना आवडेल. या मेच्या 30 मेला आपले चिल्ड्रन कॅम्प आहे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. जर तुम्ही 12 वर्षापर्यंत आहे, किती? जर 12 वर्षापर्यंत आहे तर तुमचं स्वागत आहे. 12 वर्षावरील कोण येऊ नाही शकत तर बोल नका. आमचा मुलगा 13 वर्षाचा आहे, त्याच्यासाठी टीन्स मिनिस्ट्री आहे. यात काही भांडण्याची जागा नाही. 10 वाजता आपलं चिल्ड्रन कॅम्प आहे. आजच आपल्या मुलाचं रजिस्ट्रेशन करा. पूर्ण दिवसाचा कॅम्प आहे आणि तुम्ही आपली पार्टनरशिप पण करू शकता. ठीक आहे ना? की मुलांना तिकडे आणायला न्यायला किती खर्च होतो तुम्हाला नाही माहिती. त्यांना आणणे, घेऊन जाणे, कारण उन्हामध्ये पण नाही आणू शकत मुलांना आम्ही. त्यांना बसमध्ये घेऊन आलं तर हरवण्याची भीती आहे, तर त्यांना आम्ही रिक्षातून घेऊन येतो. तुम्हाला नाही माहिती की चिल्ड्रन कॅम्पमध्ये किती खर्च होतो आपला. तर जॉईन विथ अस. प्रेज द लॉर्ड. तर त्यासोबत चिल्ड्रन चर्च टीचरची ट्रेनिंग पण आहे आमची 27 आणि 28 मेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ही जी ट्रेनिंग आहे प्रत्येक सेल लीडरसाठी, हर लीडरसाठी आहे. प्रत्येकाच्या सेलमध्ये मुलं येतात. जर तुम्हाला माहीत नाही मुलांना कसं सांभाळायचं आहे तर त्यांना तुम्ही हरवशीला. प्रेज द लॉर्ड. आम्हाला नाही पाहिजे. तो प्रत्येक व्यक्ती कोणी तुमच्याकडे आला त्याला तुम्ही हरवा, त्याला सांभाळून ठेवले पाहिजे. त्यासाठी ट्रेनिंगची आवश्यकता आहे. चिल्ड्रन चर्चच्या टीचरसाठी तर कंपल्सरी आहे. बाकींसाठी पण जे कोणी लीडर्स आहेत, मुलांसोबत तुम्ही आशर आहात, जे कोणी आहे सगळ्यांसाठी गरजेचे आहे, कारण तुम्हाला आम्ही शिकू शकेल. शुक्रवारी आहे संध्याकाळी सेशन आणि शनिवारी आहे दुसरे सेशन. प्लीज तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपले 36 ऑनलाईन चर्चेस आहेत. बघू शकता आपण किती भाषामध्ये आहेत. ओडिया, तेलुगू, तमिळ, गुजराती, कन्नडा, तुलू, अंग्रेजी, हिंदी, छत्तीसगढी, राजवी, बरेली. मूक बधिरांसाठी विशेष प्रोग्राम आसामी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोकणी, मल्याळम, सिंधी, भोजपुरी, बंगाली, मालवणी हे सर्व भाषांमध्ये तुम्ही तुमच्या सेवेला वाढू शकता. तुमच्याकडे कृपा आहे, अनुग्रह आहे. प्रत्येक चर्चेसकडे या गोष्टी उपलब्ध नाही. तुम्ही कुणाला पण भेटू शकता आणि सुवार्ता सांगू शकता. त्यानंतर जी आपली वास्तविकता संग्रह आहे ती पण प्रत्येक दिवशी प्रत्येक भाषेमध्ये उपलब्ध आहे. हिंदी, इंग्लिश, मराठी, कोंकणी, गुजराती, नेपाली, उर्दू, तामिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम, आसामी, बंगाली, उडिया सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येकाकडे पोहोचू शकता. मला आठवण आहे 100 सर्व भाषांमध्ये वास्तविकता संग्रह येण्यास सुरुवात झाली. मी वाटू नाही शकत तर माझे मेंबर कसे वाटू शकतात? मी बोल नाही प्रभू, माझा अनुग्रह आहे. हळूहळू मला तर प्रत्येक भाषांचे लोक भेटले ज्यांना मला वास्तविकता संग्रह द्यायची होती. सर्व मी तुम्हाला माझ्या फॉर्मल लिस्ट दाखवू शकलो. माझ्याकडे प्रत्येक भाषांमध्ये भरून लोक आहेत. संपूर्ण भारतात ज्यांना मी वास्तविकता संग्रह पाठवतो. का? मला ठाऊक आहे काम कसं करतं. अनुग्रहाने. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपल्याकडे 14 ऑनलाईन चर्चेस आहेत. लहान मुलांसाठी गुजराती, मराठी, कोंकणी, इंग्लिश, पंजाबी, हिंदी, तामिळ, आसामी, तेलुगू, कन्नडा, मल्याळम, नेपाली, बंगाली. म्हणजे तुम्ही तुमच्या सेवेला जितके मोठे करायचे करू शकता. तुमच्याकडे अनुग्रह आहे की तुम्ही या चर्चचे मेंबर आहात. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर टीनेजरसाठी आपल्याकडे ऑनलाईन चर्च पण आहे आणि ऑन साइट चर्च पण आहे. टीनेजरसाठी दोन्ही गोष्टी आहेत. तर तुम्ही टीनेजर्स आहात, तुमचे मुलाचं टीनेजर आहे तर हे प्रोग्राम तर बघू शकता. पण आमचे 3 चर्च होते, हे ते पण होते 4:30 वाजता ना. तर 4:30 वाजता आमच्याकडे 3 चर्च होते. 1 वाजता आमची इंग्लिश सर्व्हिस होते. तुम्ही इंग्लिश लोकांना ओळखता तर सांगू शकता. त्यानंतर आमचे 2 अजून खूप महत्त्वाच्या सर्व्हिस होतात. एक आहे आपली बुधवारची मिडवीक सभा आणि फ्रायडे काय? प्रेज फ्रायडे. प्रेज द लॉर्ड. हे 2 खूप महत्त्वाचे मीटिंग्स आहेत. यांना मिस करू नका. हा आपला महिना आहे स्तुतीचा आणि त्यालाच लक्षात ठेवून प्रत्येक दिवशी 11:30 ते 12 रात्री अर्धा तास आपण स्तुती करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे आपलं जे ॲप आहे ज्यावर आपण प्रार्थना करतो त्यामध्ये स्तुती करणार उद्यापासून. तर आमच्यासोबत एकत्र या. प्रेज द लॉर्ड.
त्यानंतर आपल्याकडे चिल्ड्रन चर्च ॲप आहे विच गेट लव्ह टू. प्लीज याला डाउनलोड करू शकता. जे तुमचे लहान लेकरे आहेत. खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी ह्यामध्ये आहेत. आणि जूनमध्ये हे तुम्हाला हिंदीमध्ये पण भेटेल. प्रेज द लॉर्ड. मला वाटलं जोरात टाळायला शकता. पण आपल्या मुलांना वाईट गोष्टी दाखवण्यापेक्षा ह्या गोष्टी दाखवा. हे त्यांना इंटरेस्ट देईल. म्हणजेच मुलं नॉर्मली परमेश्वरला ओळखू शकतील. हेच कारण आहे बायबल सांगते. मुलं जन्मत असताना येशूविषयी शिकवा. कारण मुलांना येशूवर खूप प्रीती आहे. त्या वेळेचा फायदा उचला की तुमचे लहान मुलं जेव्हा लहान आहेत, कारण ते मोठे होऊन बिघडू नये. ऐकता तुम्ही? त्यावेळी त्यांना येशूसोबत जोड. जीवनभर काय होतील ते येशूसोबत जुडलेले असतील. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपला रॅप्सोडी वास्तविकता संग्रह डिस्ट्रीब्युटिंगचा प्रोग्राम आहे. आम्हाला या महिन्यापासून वाटायचं होतं, पण खूप सारे लॉजिस्टिक होते. पण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पुढच्या 5 महिन्यात आपण किती वाटणार आहे? 10 करोड रॅप्सोडी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रोजेक्ट 5000. त्यामध्ये आम्ही बोललो की हर मेंबर एक पार्टनर होऊन दे. कमीत कमी 1000 रुपये पार्टनरशिप बरोबर. अनुग्रह उपलब्ध आहे. बोला अनुग्रह उपलब्ध आहे. बोला अनुग्रह उपलब्ध आहे. माझ्याकडे अनुग्रह आहे. माझ्याकडे अनुग्रह आहे. माझ्याकडे अनुग्रह आहे. जर अनुग्रह आहे तर नोकरी पण येईल आणि अनुग्रह आहे तर बिझनेस पण येईल. बोल नका बिझनेस नाही तर मी पार्टनरशिप नाही करू शकत. अनुग्रह कुठे? जर तुम्ही अनुग्रहाचा वापर कराल तर जे काय तुम्हाला हवे आहे ते तुमच्याकडे असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्ही बोललो चर्चमध्ये यायचा एक उपाय आहे. एक तर चर्चमध्ये तुम्ही वेळेवर येता आणि प्रत्येक आठवडी एक आत्म्याला जिंकून आणता. अनुग्रह आहे. ह्या अनुग्रहाचा वापर करा. सर्वात प्रथम परमेश्वराच्या कामामध्ये, आपल्या जीवनामध्ये वापरण्याच्या पहिला परमेश्वराच्या कामामध्ये वापरा. मग तुम्हाला तुमच्या जीवनात वापर करायची गरज नाही पडणार, कारण इथला अनुग्रह तिथं आपले आप काम कर. प्रेज लॉर्ड. समजलं तुम्हाला? प्लीज बुद्धी वापरा. आत्मे जिंका. विचार करू नका तुम्ही आत्मे नाही जिंकू शकत. सैतानाला तुम्हाला सांगू देऊ नका की तुम्ही आत्मे नाही जिंकू शकत. प्रत्येक गोष्ट तुम्हाला जे करायचं मन नाही गरजेचे नाही की तू गोष्टी नको करू. बायबल सांगते आपण मनापासून चालत नाही, आपण आत्म्याने चालतो. ठीक आहे. आत्म्याने चालण्याचा अर्थ हे नाही की जेव्हा आत्मा बोलेल तेव्हा आत्मे जिंकाय जाता. आत्म्याने चालण्याचा अर्थ आहे आत्म्याने बोललं आत्मे जिंका तर जिंका. आत्मे जिंका त्यांना घेऊन या. आणि तुम्ही टीन्स आणि यूथ कॉन्फरन्स नाही अटेंड केलं तर आता पण अवेलेबल आहे ते यूट्यूबवर. तुम्ही बघितलं नव्हतं काल पण आम्ही शेअर केलं. खूप अद्भुत होतं. खूप साऱ्या गोष्टी आम्ही तिथे केल्या. वडील आहे तर तरी पण बघा की आम्ही टीन्सचे यूथबरोबर काय करतोय. तुमचे डोळे उघडतील. तुम्हाला उत्साहित करतोय. जाऊन त्या मीटिंगला बघा. स्पेशली मॅसेज नंतर जे आम्ही ते प्लॅनिंग सुरू केले आहे तिकडे. यू विल बी एक्सायटेड. वाव की आम्ही त्या चर्चमध्ये आहात की जिथे आम्ही विचार करतो. प्रेज द लॉर्ड. प्लीज त्याला बघा. तर ही वेळ आहे आपण उभे राहू. परमेश्वराचा धन्यवाद देऊ. आपल्या हातांना उचलून धन्यवाद त्याच्या अनुग्रहासाठी. परमेश्वर धन्यवाद या अनुग्रहासाठी. बोला मी अनुग्रहाची संतान आहे. बोला मी अनुग्रहामध्ये वाढत आहे. मी वाढलेल्या अनुग्रहामध्ये चालत आहे. मी वाढलेल्या अनुग्रहामध्ये चालत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सर्वदा माझ्या जीवनात निवास करतील आणि मी सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करून राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.